आज आपण आपल्या किचनमध्ये भेळ बनवत आहे, पण थोडासा ट्विस्ट आहे. ही हेल्दी आणि पौष्टिक भेळ आहे. खूपदा घरी लग्न असतं, मुंज असतात, काही चांगले प्रसंग असतात, तेव्हा आपल्याला थोडंसं छान दिसायचं असतं आणि मग तेव्हा आपण विचार करतो, आता मला वजन कमी करायचं, आता मी काही खाणार नाही. पण खायची तर इच्छा होते चांगलं. तर अशा वेळेला आपण ही जी आपली भेळ आहे पौष्टिकवाली ती खाऊ शकतो. करायला फार सोपी आहे आणि टेस्टी आहे. तुम्ही नक्की करून पहा. माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आता आपण रेसिपीकडे वळूया. तर मी अर्धा चमचा तूप आणि काळं मीठ घेतलं आहे. त्यामध्ये 1 वाटी मखाणे घातले, छोट्या वाटीने 1 वाटी किंवा 1/4 कप म्हणता येईल आणि त्यांना चांगलं भाजून घ्यायचं. सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये भाजलेलं चांगलं असणं गरजेचं आहे आणि ते भाजल्या गेले की चेक करायचं. अशा पद्धतीने चाकूने आपण तोडून पाहायचं. आपल्याला जर असा तुटण्याचा आवाज आहे तेव्हा लक्षात येतं की हे छान भाजले गेलेले आहे. त्याच्यानंतर मी याला पॅनमध्ये ट्रान्सफर केलं. पातीचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे. पातीचा कांदा खूप छान टेस्टी लागतो, भरपूर कापला तरी चालतो. मी इथे 2 चमचे कापून घेतला आहे पातीचा कांदा. त्याचप्रमाणे काकडी, आता उन्हाळ्याची काकडी भरपूर मिळते, त्याप्रमाणे 2-3 चमचे काकडी, 2-3 चमचे टमॅटो मोठ्या चमच्याने, अंदाजे टाकला तरी काही हरकत नाही. कोथिंबीर, आता मी पातीचा कांदा आणि कोथिंबीर यामध्ये घातलेला आहे. बघा दिसायला किती सुंदर दिसत आहे, पांढरा आणि हिरवा रंग. त्याच्यावर किसलेला गाजर आहे, जे आता भरपूर प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे आता आपण घालूया काकडी. पहा कॉम्बिनेशन पहा किती छान वाटतं आहे. पाहूनच खाण्याची इच्छा होऊन जाते. आणि आता आपण घालूया टमॅटो बारीक कापलेले. हे सगळे 2 ते 3 चमचे आपण घातलेले आहे मोठ्या चमच्याने. टमॅटो घालून घेऊया आणि त्याचप्रमाणे आता काय राहिलेलं आहे विचार करा. आता अजून एक गोष्ट टाकता येते आपल्याला यामध्ये. सांगा कोणती असेल ती? करेक्ट. आता फ्लेवर्स टाकतो आहे आपण. यामध्ये आपण टाकतो आहे जिरा पावडर. जिरा पावडर 2 चिमूट टाका, 3 चिमूट आपल्या आवडीनुसार आहे. त्याचप्रमाणे यामध्ये चाट मसाला आणि ब्लॅक सॉल्ट टाकलेलं आहे मी. साधा मीठ न घेता ब्लॅक सॉल्ट आणि चाट मसाला थोडं अर्धा 1/4 टीस्पून घ्यायचं, कारण दोन्ही याच्यात मीठ असतं त्यामुळे. आणि त्याच्यावर छान आपण आता मिरची कापून घेऊया, बारीक चिरलेली मिरची आणि डाळिंबाचे दाणे. डाळिंबाच्या दाण्याने याचा अजून छान एक फ्लेवर येतो. आवडत असल्यास तेही घालून पहा. आणि आता आपली रेसिपी तयार झालेली आहे. एन्जॉय करा. छान एखादं सरबत बाजूला थंडगार असू द्या आणि मला नक्की सांगा आवडलं का? बाय.